नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. रोज नवनव्या फॅशन बाजारात आपल्याला पाहायला मिळतात. हल्लीच एक नवी फॅशन पाहायला मिळाली होती, ती म्हणजे पायात काळा दोरा बांधण्याची. खरं तर कमरेला किंवा हाताला काळा दोरा पूर्वी बांधला जात असे. आता त्याची जागा पायात काळा दोरा बांधून घेतली गेली आहे. मात्र पायात काळा दोरा बांधणे फॅशन ट्रेंड जरी असला तरी पायात काळा दोरा का बांधावा, त्याचे फायदे काय आहेत, पुरुषांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा, महिलांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा, याचे काही नियम दिले गेले आहेत. त्यानुसार हा दोरा पायात बांधला तर त्याचे चांगले परिणामही पाहायला मिळतात. तर पाहूयात की स्त्री आणि पुरुषांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा, तसेच कोणत्या राशीच्या लोकांसाठी काळा दोरा बांधल्यास आर्थिकदृष्ट्या प्रगती होते आणि कुठल्या राशींसाठी हा काळा दोरा अशुभ आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. महिलांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा. फॅशन म्हणून महिलांनी कोणत्याही पायावर काळा दोरा बांधू नये, असे ज्योतिषशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात. महिलांनी नेहमी डाव्या पायावर काळा दोरा बांधावा. शनिवारी मुली किंवा स्त्रीने नेहमी काळा दोरा घालावा. पुरुषांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा. ज्योतिषशास्त्रानुसार पुरुषांना नेहमी उजव्या पायात काळा दोरा बांधण्याचा सल्ला दिला जातो. पुरुषांनी हे लक्षात ठेवावे की त्यांनी केवळ मंगळवारीच काळा दोरा घालावा. यामुळे शनिग्रहाला शक्ती मिळते. पायात काळा दोरा धारण केल्याने कुठले फायदे होतात. ज्योतिषशास्त्रानुसार पायात काळा दोरा धारण केल्याने अनेक फायदे होतात. पायात काळा दोरा धारण करणाऱ्या व्यक्तीचे वाईट नजरेपासून संरक्षण होते. पायात काळा दोरा धारण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत राहते. शनीचा प्रभाव कमी होतो. ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक आपल्या पायात काळा दोरा बांधतात त्यांच्यावर शनीची पीडा आणि साडेसातीचा प्रभाव असतो. हा प्रभाव काळा दोरा बांधल्याने कमी होतो. कोणत्या राशींसाठी काळा धागा अशुभ मानला जातो हे आता आपण पाहूयात. त्यासह त्याच राशींसाठी हा काळा धागा अशुभ का मानला जातो त्याचे कारण देखील पाहूयात. या काळ्या धाग्यामुळे त्या व्यक्तींना काय तोटा होतो किंवा त्यांचे काय नुकसान होते हे देखील जाणून घेऊया. मेष राशी. खरं तर मेष या राशीचा शासक ग्रह हा मंगळ मानला जातो. त्यासह मंगळ हा ग्रह काळ्या रंगाचा तिरस्कार करतो. त्यामुळे मेष राशी असलेल्या लोकांना हा काळा धागा शुभ नाही, तो त्यांच्यासाठी अशुभ ठरू शकतो. अशा परिस्थितीत मेष राशीच्या लोकांनी काळा धागा टाळावा. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांनी देखील काळा धागा बांधणे अशुभ आहे, कारण वृश्चिक राशीचा अधिपती हा मंगळदेव आहे आणि मंगळदेवाला काळा रंग आवडत नाही. तर या राशीच्या लोकांनी काळा धागा घातल्यास मंगळाचा शुभ प्रभाव संपतो आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्यासोबत काहीतरी वाईट घटना घडू शकते. त्यानंतर आता कोणत्या राशीसाठी काळा धागा शुभ आहे. तूळ, मकर, कुंभ राशीच्या लोकांसाठी काळा धागा शुभ मानला जातो. तसेच तूळ ही शनिदेवाची उच्च राशी आहे. त्याचप्रमाणे मकर आणि कुंभ राशीचा शासक ग्रह शनी आहे. यामुळे या राशींसाठी काळा धागा बांधणे हे प्रचंड शुभ मानले जाते. या लोकांनी जर काळा धागा बांधला तर त्यांची आर्थिकरित्या प्रचंड प्रगती होते. लवकरच नोकरी मिळते आणि गरिबी टळून चांगले दिवस येतात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.